विट्यात लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू, कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप। विटा येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत 4 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी बालिकेच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला। दरम्यान मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सोना तिरुपती राठोड, वय 4 महिने असं मृत बालिकेचं नाव आहे। सोमवारी सकाळी तिची आई तिला लसीकरणासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आली होती। तेथे बालिकेला पेंटा 1, IVP, रोटा 1 आणि पोलिओ या लसींचे डोस देण्यात आले। बालिकेच्या आईच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर सोनाला ताप आला होता। डॉक्टरांनी दिलेले तापाचे औषध तिला देण्यात आलं होतं, मात्र रात्रभर ती अस्वस्थ होती आणि मंगळवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला। त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहासह ग्रामीण रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना जबाबदार धरत निष्काळजीपणाचा आरोप केला। दरम्यान संबंधित दिवशी विठा ग्रामीण रुग्णालयात सुमारे 25 बालकांना याच लसी देण्यात आल्या होत्या, मात्र इतर कोणत्याही बालकात गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया आढळून आलेली नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे। लसीकरणानंतर लहान मुलांना सौम्य ताप येणं ही सर्वसाधारण बाब असून त्यासाठी तापाची औषधेही देण्यात आली होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे। याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा पाटील यांनी सांगितलं की संबंधित बालिकेला सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लस देण्यात आली होती। त्यावेळी तिची प्रकृती सामान्य होती। त्याच दिवशी लसीकरण झालेल्या इतर बालकांमध्ये कोणतीही गंभीर प्रतिकूल प्रतिक्रिया दिसून आलेली नाही। तरीही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दवाखान्यात नेलं होतं इंजेक्शन करायला, तर 3 इंजेक्शन दिलं, 2 मांडीवर आणि 1 हातावर। असं काय बघितलं, ताप यायला लागलं होतं, थोडं औषध दिलं होतं तर ते टाकले होते, रात्री दूध पण पाजली होते। असं काय बघितलं तर असं झालं। 4 महिन्याचं पोरगी बाळ आहे ती, त्याला काल 11:30 वाजता डोस दिलेला आहे ती। ते एकाएकी रातभर त्याला ताप आले, ते दिलेलं औषध तिने पाजलेलं आहे। सकाळी पहाटे 5ला असं झालेलं आहे त्याला। त्याचं मान्य कोण घेणं झाले तिथे सरकार दवाखाने, आम्ही सगळी इथं बसलेलं आहे, आमची सगळी कुटुंब सगळी आहे ती। तेवढं आमचं कोण घेणार आहे ती करा म्हणून सांगते। सहकार्य कोण करायचे आम्हाला ती? गरीबाचं कोण मागं आहे की नाही? हां, ती बारका मूल आहे ती, 4 महिन्याचं पण मूल नाही ती, 4-4 महिन्यात चालू आहे आता ती। डॉक्टर कोण आले नाही? डॉक्टर पण कोण आलं नाही। काल 11-11:30 वाजता त्याला डोस दिलेला आहे। ते डोस नंतर त्याला ताप आलाय, परत तिने दिलेलं औषध तिने पाजलंय। रातभर बाळ चांगलं होतं, सकाळी पहाटे 5ला बाळ असं झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे। मी डॉक्टर मेघा पाटील, मेडिकल ऑफिसर आहे इथे विटा RHला। सकाळी 6च्या दरम्यान सोनिया तिरुपती राठोड हिला तिच्या आजोबा घेऊन आले होते विटा RHला। तर जेव्हा बाळ आले तेव्हाच डेड होते, तर आम्ही तपासणी वगैरे करून तिच्याबद्दल सांगितले होते। काल तिने सकाळी 10च्या दरम्यान आपल्या इथे वॅक्सिनेशन घेतलेले, जे 3ऱ्या महिन्यातले असतात ते, आणि बाळाला वॅक्सिनेशन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची रिॲक्शन नव्हती झाली। तर आज सकाळी 4च्या दरम्यान तिला अरेस्ट बसलेला आहे आणि त्यानंतर ते हॉस्पिटलला घेऊन आले होते। तर आता आपण पूर्ण कारवाई करून तिला पुढे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनसाठी सांगली मिरज मेडिकल कॉलेजला पाठवत आहोत पोस्टमॉर्टम। काल ज्या बालकांना, इतरही बालकांना जे डोस दिले त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत? नाही, कोणाला काही रिॲक्शन नाही आलेली होती, पूर्ण सर्वजण व्यवस्थित होते। तसं काही संपर्क वगैरे केला का तुम्ही इतर जे डोस दिले त्या बालकांना? हो, आपण आता त्यासाठीच आपण सर्वांना करत आहोत, चालू आहे आता करण्यासाठी।